नमस्कार. चला तर मग आज एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलूया, ट्रेडिंग सायकॉलॉजी. आपण ब्रेट स्टीन बार्जर यांच्या पुस्तकाच्या आधारे ट्रेडिंगच्या मानसिक बाजूवर लक्ष देणार आहोत. कारण खरं सांगायचं तर ट्रेडिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी फक्त चार्ट्स आणि स्ट्रॅटेजी पुरेशी नसते. खरी लढाई तर आपल्या मनाशी असते. चला या विश्लेषणात आपण जरा खोलवर जाऊया. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे नाही का? अनेकांना वाटेल की चुकीची स्ट्रॅटेजी किंवा बाजाराची अनिश्चितता, पण खरं उत्तर यापेक्षा खूप वेगळं आहे आणि ते आपल्या खूप जवळचं आहे. तर बघा, खरी गोम इथेच आहे. आपल्याला वाटतं की प्रॉब्लेम चार्टमध्ये किंवा स्ट्रॅटेजीमध्ये आहे, पण खरी आव्हानं तांत्रिक नसतात, ती आपल्या आतच असतात. भीती, लोभ आणि सततची अधीरता हेच ते खरे शत्रू आहेत, जे चांगल्यातल्या चांगल्या स्ट्रॅटेजीला सुद्धा धुळीस मिळवतात. आणि म्हणूनच या संपूर्ण विश्लेषणाचा मूळ गाभा हाच आहे. ट्रेडिंगमध्ये मास्टरी मिळवणं म्हणजे बाजाराला हरवणं नाही, तर स्वतःच्या भावनिक प्रतिक्रियांवर नियंत्रण मिळवणं आहे. आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी तेव्हाच काम करते जेव्हा तिला योग्य मानसिकतेची जोड मिळते. विचार करा, एकाच सेटअपवर एक ट्रेडर शांतपणे नियमांचं पालन करतो, तर दुसरा घाबरून पटकन बाहेर पडतो. इथे फरक स्ट्रॅटेजीचा नाहीये, तर मानसिकतेचा आहे. आपलं मनच त्या स्ट्रॅटेजीचं इंजिन आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर तुमची मानसिक ताकद, तुमचं माइंडसेट हेच ट्रेडिंगमधलं तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. ह्यावरच सगळा खेळ अवलंबून असतो. आता एका खूप महत्त्वाच्या संकल्पनेबद्दल बोलूया, भावनिक चूक. आपण अनेकदा जे मोठे तोटे करतो ते चुकीच्या स्ट्रॅटेजीमुळे नाही, तर भावनिक चुकांमुळे करतो. उदाहरणार्थ, आपण स्टॉप लॉस लावलेला असतो, पण मनात कुठेतरी वाटतं नाही ट्रेड नक्की परत येईल, आणि त्या भावनेच्या भरात आपण तो काढून टाकतो आणि मग नुकसान वाढतच जातं. हीच आहे भावनिक चूक. मग यावर उपाय काय? तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे आत्मजागरूकता. आपले भावनिक ट्रिगर्स कोणते आहेत, म्हणजे कोणत्या गोष्टींमुळे आपण भावनिक निर्णय घेतो. कंटाळा आल्यावर ओव्हर ट्रेडिंग होतं का, किंवा एखादा तोटा झाल्यावर बदला घेण्याच्या भावनेने ट्रेडिंग होतं का, हे ओळखणं खूप गरजेचं आहे. बरं, हे सगळं कळलं, पण मग ही मानसिक ताकद वाढवायची कशी? त्यासाठी काही प्रॅक्टिकल टूल्स किंवा साधनं आहेत का? हो, नक्कीच आहेत. चला तेच पाहूया. आता जर्नल म्हटलं की अनेकांना कंटाळा येतो, पण थांबा, ही काही आपली रोजची डायरी नाहीये. हे एक पॉवरफुल कोचिंग टूल आहे. प्रत्येक ट्रेडनंतर फक्त 3 गोष्टी लिहा. सेटअप काय होता, तो ट्रेड घेताना मनात कोणती भावना होती, आणि त्यातून काय शिकायला मिळालं. हळूहळू तुम्हाला तुमच्या चुकांचे पॅटर्न्स दिसू लागतील. जसा एखादा खेळाडू मैदानावर उतरण्यापूर्वी वॉर्मअप करतो ना, अगदी तसंच प्रत्येक ट्रेडरने ट्रेडिंग सुरू करण्यापूर्वी एक 5 मिनिटांचं रुटीन पाळायला हवं. आपली चेकलिस्ट तपासा, ट्रेड कसा घ्यायचा याची मनातल्या मनात कल्पना करा, आणि आपली मानसिकता योग्य आहे की नाही हे तपासा. यामुळे घाईगडबडीत घेतलेले निर्णय टाळता येतात. हे काही ठोस नियम आहेत ना, ते आपल्यासाठी सर्किट ब्रेकरसारखं काम करतात. म्हणजे जेव्हा भावनांचा कल्लोळ माजतो तेव्हा हे नियम आपल्याला वाचवतात. मोठा नफा किंवा तोटा झाला की थोडा ब्रेक घ्या. सलग 2दा तोटा झाला की त्या दिवसासाठी ट्रेडिंग थांबवा. हे खूप महत्त्वाचं आहे. आता आपल्याला आपल्या दृष्टिकोनच बदलायचा आहे. लक्ष फक्त नफ्यावर किंवा तोट्यावर न ठेवता एका प्रोफेशनल खेळाडूसारखं आपल्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करायचंय. आपण नियमांचं पालन करतोय का, आपण शिस्तबद्ध आहोत का, हे जास्त महत्त्वाचं आहे. हे बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. समजा दिवसअखेरीस 50 रुपयाचा तोटा झालाय, पण आपण आपले सगळे नियम पाळले असतील, शिस्त स्कोर 10 पैकी 9 असेल, तर तो दिवस यशस्वीच मानायला हवा. कारण ट्रेडिंग हा मॅरेथॉन आहे, स्प्रिंट नाही, आणि यात प्रोसेसच सर्वात महत्त्वाची आहे. म्हणून हा एक मंत्रच लक्षात ठेवा. ट्रेड करा, प्रत्येक ट्रेडनंतर त्याचं पुनरावलोकन करा आणि त्यात सुधारणा करा. आपल्याला स्वतःचाच परफॉर्मन्स कोच बनायचं आहे. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. आपल्याला चुकांची खूप भीती वाटते, पण खरं तर चुकांना अपयश म्हणून बघूच नका. प्रत्येक चूक ही एक शिकण्याची संधी आहे. ती आपल्याला एक नवीन प्रशिक्षणाचं ध्येय देते की पुढच्या वेळी काय सुधारायचं आहे. बरं, हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण सुरुवात कुठून करायची, गोंधळून जायला होतं. चला, त्यासाठीच एक सोपं 7 दिवसांचं चॅलेंज पाहूया. बघा, हे किती सोपं आणि साधं आहे. पहिल्या दिवशी फक्त आपले ट्रिगर्स ओळखा. 3ऱ्या दिवसापासून जर्नल लिहायला सुरुवात करा.
आणि 7व्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या शेवटी त्याचा पुनरावलोकन करा. छोट्या पावलांनी सुरुवात केली की प्रवास सोपा वाटतो. चला, तर मग ह्या सगळ्या चर्चेतून 3 सर्वात महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात घेऊया. 1. ट्रेडिंगमधल्या बहुतेक समस्या या तांत्रिक नसून भावनिक असतात. 2. जर्नल, प्री ट्रेड रुटीन आणि रिस्क कंट्रोल यांसारख्या साधनांनी शिस्त निर्माण होते. आणि 3. सर्वात महत्त्वाचं, एका ॲथलीटप्रमाणे फक्त निकालावर नाही तर प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा. आणि जाता जाता स्वतःला हा एक प्रश्न नक्की विचारा. आपल्या ट्रेडिंगमधली सर्वात मोठी जोखीम कम्प्युटरच्या स्क्रीनवर आहे की आरशात दिसणाऱ्या व्यक्तीमध्ये आहे? यावर विचार नक्की करा.